मित्रांनो नमस्कार. मी प्राध्यापक बाबासाहेब तोंडे, राज्यशास्त्र विभाग, रयत शिक्षण संस्थेचे राव बहादूर नारायणराव बोरावके महाविद्यालय श्रीरामपूर. आज या लेक्चरमध्ये TYBA राज्यशास्त्राचा जो सामान्य स्तरावरील पेपर आहे, महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्था, त्यातील एक छोटासा घटक आपण इथं चर्चा करतो, त्याबद्दल आपण शिकतोय, त्याबद्दलची माहिती इथं आपण बोलतोय. त्यावर आपण तो जो घटक आहे तो घटक आहे पंचायत राज व्यवस्थेमधील पंचायत समिती. आपल्या सर्वांना माहीत आहे, आपण सर्वजण जाणतो की भारतातील ज्या स्थानिक स्वराज्य संस्था आहेत, ह्या स्थानिक स्वराज्य संस्था प्रामुख्याने दोन भागामध्ये विभागलेल्या आहेत. त्यातला एक भाग म्हणजे शहरी स्थानिक स्वराज्य संस्था आणि दुसरा भाग म्हणजे ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्था. या ज्या ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्था आहेत, या संस्थांना आपण पंचायत राज ह्या दुसऱ्या नावाने ओळखतो. म्हणजे जेव्हा पंचायत राज असा उल्लेख केला जाईल त्यावेळेस केवळ भारतातील ज्या ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्था आहेत त्याचाच तो उल्लेख असेल. ही पंचायत राज व्यवस्था शिकत असताना आपण हेही पाहतो की मागच्या लेक्चरमध्ये आपण पाहिलं आहे की संपूर्ण भारतासाठी बलवंतराय मेहता समितीच्या शिफारशीनुसार ह्या स्थानिक स्वराज्य संस्थांची स्थापना झालेली आहे. महाराष्ट्राचा जर विचार केला तर बलवंतराय समितीच्या शिफारशीच्या अनुषंगाने महाराष्ट्रामध्ये वसंतराव नाईक समितीची स्थापना केली आणि त्या समितीच्या शिफारशीनुसार महाराष्ट्रामध्ये पंचायत राज व्यवस्था अस्तित्वात आली. म्हणजेच ती स्थानिक स्वराज्य संस्था निर्माण झाल्या, शहरी आणि ग्रामीण. आता आपण फक्त त्या पंचायत राज व्यवस्था किंवा ज्या ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्था आहेत, त्या ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्था ह्या प्रामुख्याने 3 स्तरावरच्या संस्था. हे आपण मागच्या लेक्चरला पाहिले. 3 स्तर कुठले? हा जिल्हा स्तर आहे, तालुका स्तर आहे आणि गाव स्तर आहे. जिल्हा स्तरावरची जी पंचायत राजची संस्था आहे ती जिल्हा परिषद या नावाने ओळखली जाते. तालुका स्तरावरची जी आहे ती पंचायत समिती या नावाने ओळखली जाते आणि जी गाव पातळीवरची संस्था आहे त्याला आपण ग्रामपंचायत असं म्हणतो. ग्रामपंचायत. तर यापैकी ही जी पंचायत समिती आहे त्याबद्दल आपण बोलतोय. आपण हे पाहिलं की पंचायत समिती ही तालुका स्तरावरची आहे आणि पंचायत समितीची स्थापना झालेली आहे ती महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम 1961 या कायद्यानुसार झालेली आहे. महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम 1961. आता याचा जर दुसऱ्या दृष्टिकोनात जर विचार केला तर जी संपूर्ण भारतासाठी जी बलवंतराय मेहता समिती स्थापन केली होती भारत सरकारने, या समितीच्या शिफारशीमध्ये विकासाचा प्रमुख घटक किंवा या 3 स्तरावरील ज्या घटकाला महत्त्वाचं स्थान द्यायचं आहे त्या स्थानामध्ये पंचायत राजचा उल्लेख केलेला होता. म्हणजे गाव स्तरावरची ग्रामपंचायत, जिल्हा स्तरावरची जिल्हा परिषद या दोन्हीच्या तुलनेमध्ये हा जो विकास गट आहे किंवा तालुका स्तर आहे, या तालुका स्तरावरील संस्था ही सशक्त करावी, बळकट करावी, अशी शिफारस बलवंतराय मेहता समितीची होती. परंतु महाराष्ट्रामध्ये आपण स्थानिक स्वराज्य संस्थांची स्थापना करत असताना किंवा पंचायत राज व्यवस्थेची स्थापना करत असताना पंचायत राजला तेवढं महत्त्वाचं स्थान दिलेलं नाही. ते महत्त्वाचं स्थान आपण जिल्हा परिषदेला दिलेलं आहे. पण तरीही या श्रृंखलेमध्ये किंवा या पंचायत राज व्यवस्थेमधील एक महत्त्वाची संस्था किंवा एक आधारभूत घटक म्हणून आपण पंचायत राज व्यवस्थेकडे पाहतो, या पंचायत समितीकडे पाहतो. तर ही पंचायत समिती ही तालुका स्तरावरची समिती आहे, ती संपूर्ण तालुक्यासाठी काम करते. आता याची जी रचना आहे पंचायत समितीची, या रचनेमध्ये पहिला जो मुद्दा येईल तो येतो सदस्य संख्येचा. आता पंचायत समितीची सदस्य संख्या किती असते याबद्दल थेट उत्तर न सांगता येणार नाही आपल्याला. तर ती त्या जिल्ह्यातील ज्या जिल्हा परिषद सदस्याची संख्या असते त्या जिल्हा परिषदेच्या सदस्यांच्या संख्येला अनुसरून पंचायत समिती सदस्य संख्या ठरते. याचं कारण असं आहे, समजा एका X या तालुक्यातली ही पंचायत समिती आहे, त्या पंचायत समितीमध्ये किती सदस्य असतील हे त्या तालुक्यामध्ये जिल्हा परिषदेचे जेवढे सदस्य आहेत त्यावर अवलंबून असते. दुसऱ्या भाषेमध्ये आपण असं म्हणतो की जो जिल्हा परिषदेचा जो मतदारसंघ असतो त्याला आपण गण असं म्हणतो.
गट असं म्हणतो. गट, जिल्हा परिषदेचा गट असतो आणि पंचायत समितीचा गण असतो. तर एका गटामध्ये म्हणजे जिल्हा परिषदेच्या एका गटामध्ये पंचायत समितीचे 2 गण निर्माण होतात. म्हणजे एखाद्या तालुक्यामध्ये किंवा एखाद्या पंचायत समितीच्या कार्यक्षेत्रामध्ये 4 जिल्हा परिषदेचे गट असतील तर साहजिकच इथं काय असेल 8 पंचायत समितीचे गण असतील. आणि हे गण आणि गट यांची जी रचना आहे ती रचना तेथील लोकसंख्येला विचारात घेऊन केलेली असते. आपण एवढं लक्षात ठेवायचं आहे, पंचायत समितीचे सदस्य संख्या ही त्या तालुक्यातील जिल्हा परिषदेची सदस्य संख्या जेवढी आहे त्या संख्येच्या दुप्पट एवढी संख्या पंचायत समितीच्या सदस्यांची संख्या असते. निवड, पंचायत समितीच्या सदस्यांची निवड कशी होते तर ही निवड आपण साहजिकच पाहतो की प्रौढ मताधिकार या पद्धतीने ही निवड होते. प्रौढ मताधिकार याचा अर्थ आपण काय घेतो, प्रौढ मताधिकार म्हणजे संपूर्ण लोक किंवा संपूर्ण जनता ज्यांची वयाची 18 वर्षे पूर्ण झालेली आहेत त्या सर्वांना आपण म्हणजे राज्यघटनेने मतदानाचा अधिकार दिलेला आहे. पंचायत समितीच्या सदस्यांच्या निवडणुकीसाठी सुद्धा संपूर्ण 18 वर्षे पूर्ण झालेली ज्यांचं मतदार यादीमध्ये नाव आहे असे सर्व लोक, त्या कार्यक्षेत्रातले सर्व लोक त्यासाठी मतदान करतात आणि पंचायत समितीच्या सदस्यांची निवड करतात. म्हणजे पंचायत समितीच्या सदस्यांची निवड जी आहे ती प्रौढ मतदान पद्धतीने होते असं आपण इथं म्हणू शकतो. आता यातील आरक्षण कसं आहे, पंचायत समितीमधील आरक्षणासाठी प्रामुख्याने 3 घटकाचा, कुठलीही संस्था असेल ती स्थानिक असेल, स्थानिक म्हणजे ती शहरी स्थानिक स्वराज्य संस्था असेल किंवा ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्था असेल, ह्या तिन्ही संस्थांमधील आरक्षणाचा विचार करत असताना प्रामुख्याने 3 पद्धतीच्या आरक्षणाचा आपण विचार करतो. त्यामध्ये आपण असं करतो की अनुसूचित जाती आणि जमाती यांचे आरक्षण, त्यामध्येच आपण पाहतो की नागरिकांचा जो मागास प्रवर्ग आहे यांचं आरक्षण, आणि तिसरा घटक म्हणजे महिलांसाठी असलेलं आरक्षण. अनुसूचित जाती आणि जमाती यांच्यासाठी असलेलं आरक्षण, नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी असलेलं आरक्षण आणि महिलांसाठी असलेलं आरक्षण. आता ह्या अनुसूचित जाती व जमातीसाठी जे आरक्षण आहे हे आरक्षण त्यांची जी लोकसंख्या आहे, म्हणजे समजा की अनुसूचित जातींसाठी किती सदस्य संख्या पंचायत समितीच्या त्या कार्यक्षेत्रामध्ये किंवा त्या पंचायत समितीच्या असावी, हे कशाच्या आधारे ठरवले जाईल, हे ठरवलं जाईल की त्या कार्यक्षेत्रामध्ये अनुसूचित जातींच्या सदस्यांची म्हणा किंवा लोकांची संख्या किती आहे त्यानुसार. जर समजा एकूण लोकसंख्येची त्यांचं प्रमाण 5% असेल, 10% असेल तर एकूण सदस्यांशी सुद्धा त्यांचं प्रमाण तेवढंच असेल, 5 किंवा 10%, जेवढी लोकसंख्या असेल तेवढं. हे कुणाच्या बाबतीत होणार, हे होणार अनुसूचित जातीच्या बाबतीत, हे होणार अनुसूचित जमातींच्या बाबतीत. नागरिकांचा मागास प्रवर्ग, दुसऱ्या भाषेमध्ये आपण याला इतर मागास वर्ग असं म्हणतो, तर यांच्यासाठी जे आरक्षण दिलेलं आहे ते आरक्षण आहे 27%. आणि तिसरा जो प्रवर्ग आहे, तिसरा जो घटक आहे आरक्षणाचा तो आहे महिलांसाठी स्थानिक स्वराज्य संस्थांना किती आरक्षण, सध्या ते आरक्षण 50% एवढं आहे. म्हणजे 50% महिला ह्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये त्या पदाच्या दावेदार असतात किंवा 50% महिलांची निवड त्यामध्ये होतेच. म्हणजे कुठलीही संस्था अशी असणार नाही की ज्यामधील महिला सदस्यांची संख्या ही 50%पेक्षा कमी आहे. ती जास्त असू शकेल एखाद दुसरी संख्या, परंतु कमी असणार नाही. का? 50% आरक्षण आहे. दुसरी गोष्ट अशी आहे की महिलांच्या आरक्षणाबद्दल, समजा अनुसूचित जाती आणि जमाती यांच्यासाठी जे आरक्षण आहे त्या आरक्षणापैकी 50% महिला ह्या त्याच प्रवर्गातील असतील. नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी ज्या जागा सुटलेल्या असतील त्या जागांमध्ये 50% जागा ह्या नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी आरक्षित असलेल्या महिलांसाठी राखीव असतील. म्हणजे संपूर्ण स्तरावर किंवा संपूर्ण गटानुसार महिला ह्या 50% आरक्षणाच्या दावेदार आहेत. त्यामुळे कुठल्याही स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांची संख्या ही 50%पेक्षा जास्त आपल्याला दिसून येते. पात्रता काय आहे, पंचायत समितीचा सदस्य व्हायचा आहे एखाद्याला तर त्याच्यासाठी असलेल्या ज्या आवश्यक आणि प्रमुख पात्रता आहेत त्या अशा आहेत. पहिली पात्रता आहे तो भारताचा नागरिक असावा. ही सर्व निवडणुकांसाठी, सर्व घटकांसाठी आवश्यक असलेली पात्रता आहे. भारताचं नागरिकत्व हे आवश्यक आहे. हा एक बदलता मुद्दा किंवा जिथं प्रत्येक ठिकाणी त्याचे वेगवेगळे संदर्भ येतात. वयाचा मुद्दा, स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये जर सदस्य व्हायचं असेल तर त्या सदस्याला
21 वर्ष पूर्ण असली पाहिजेत. म्हणजे हा महत्त्वाचा आणि लक्षात ठेवण्याचा मुद्दा. किती? 21 वर्ष. 21 वर्ष. जसं की विधानसभेसाठी 25 वर्ष आहे, लोकसभेसाठी 25 वर्ष आहे, विधान परिषद असेल 30 वर्ष आहे, राज्यसभेसाठी 30 वर्ष आहे. असंच वयाची जी पात्रता आहे स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी ती 21 वर्ष आहे. जसं की 18 वर्ष ही मतदानासाठी पात्रता. ह्या वेगवेगळ्या प्रकारच्या ह्या पात्रता आहेत. त्याचं त्या मतदार यादीमध्ये नाव असलं पाहिजे. म्हणजे समजा ज्या परिसरामध्ये एखाद्या तालुक्यामध्ये, समजा आपल्या या तालुक्यामध्ये एखाद्याला सदस्य म्हणून उभा राहायचं आहे तर त्याचं याच तालुक्यामध्ये कुठंतरी नाव असलं पाहिजे. ठीक आहे. म्हणजे बाहेरच्या तालुक्यातला एखादा उमेदवार आयात करून आपल्या तालुक्यामध्ये उभा करणे, त्याच्या निवडणुका लढवणे, त्याला निवडून देणे, त्याच्या हातामध्ये राज्यकारभार देणे या गोष्टी होऊ शकत नाहीत. का? कारण त्याच परिसरातील किंवा त्याच कार्यक्षेत्रातील मतदार यादीमध्ये त्याचं नाव असावं. आणि ह्या ज्या इतर आहेत की तो काय नसावा, तर तो पंचायत राज संस्थांचा कुठलाही थकबाकीदार नसावा, तो कर्जबाजारी नसावा आणि खास करून तो स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये नोकरीस नसावा. ह्या किमान पात्रता पूर्ण कराव्या लागतात. जेव्हा उमेदवाराला उमेदवारीसाठी अर्ज भरायचा असतो त्यावेळेस ह्या गोष्टींची प्रामुख्याने दखल घेतली जाते. पंचायत समितीचा कार्यकाल आहे, हा पंचायत समितीचा जो कार्यकाल आहे प्रामुख्याने हा 5 वर्षाचा कालखंड आहे. 5 वर्ष हा नैसर्गिकरित्या सहजपणे चांगलं काम करून 5 वर्षे पंचायत समित्या पूर्ण करता येतात. परंतु एखादी पंचायत समिती ही 5 वर्ष पूर्ण होण्याच्या अगोदर बरखास्त होऊ शकते. अशा पंचायत समितीला बरखास्त करण्याचा जो अधिकार आहे तो अधिकार आहे राज्य सरकारचा, केंद्र सरकारचा नाही. तो अधिकार कुणाचा आहे? राज्य सरकारचा आहे. राज्य सरकारचा हा अधिकार का आहे? कारण स्थानिक स्वराज्य संस्था हा जो विषय आहे हा राज्यसूचीतला विषय आहे. राज्य सरकार एखाद्या पंचायत समितीला बरखास्त करू शकतं. त्यासाठी कारण काय असेल? जर एखादी पंचायत समिती तिच्या कार्यामध्ये कसूर करत असेल, त्या पंचायत समितीवर जी सोपवलेली कर्तव्य आहेत त्या कर्तव्यांना दुर्लक्षित करत असेल, ज्या अधिनियमानुसार किंवा ज्या कायद्यानुसार ह्या संस्थेची स्थापना झाली आहे, ज्या कायद्यानुसार ह्या संस्थेवर कार्याची जबाबदारी सोपवली असेल, त्या कायद्याची कुठं पायमल्ली होत असेल किंवा त्या कार्याकडे दुर्लक्ष केलं जात असेल तर राज्य सरकार अशी पंचायत संस्था बरखास्त करू शकते. मात्र यामध्ये एक दुसरी अट अशी आहे, समजा राज्य सरकारने एखादी पंचायत समिती बरखास्त केली तर येणाऱ्या 6 महिन्याच्या कालखंडामध्ये दुसऱ्यांदा किंवा नव्याने त्या पंचायत समितीची स्थापना करावी लागेल. म्हणजे ती बरखास्त केलेलं जे मंडळ असेल, बरखास्त केलेली जी सदस्य असतात, पंचायत समिती बरखास्त होती, कार्यालय बरखास्त होणार नाही, ती माणसं त्याचं जे संघटन झालेलं आहे ती बरखास्त होतील. त्यांच्या ठिकाणी पुढच्या 6 महिन्यामध्ये नव्याने त्याच्या निवडणुका घेण्याचं बंधन हे राज्य सरकारवर आहे. त्यासाठी निवडणूक आयोग आहे. निवडणूक आयोगाच्या माध्यमातून म्हणजे राज्य निवडणूक आयोगाच्या माध्यमातून पुन्हा 6 महिन्याच्या त्या पंचायत समितीचं नव्याने संघटन करण्याची जबाबदारी ही राज्य सरकारची आहे आणि तशा पद्धतीने ती केली जाते. यातला दुसरा मुद्दा असा आहे आपल्याला पाहायचा आहे तो पंचायत समितीचे पदाधिकारी. हा एक मुद्दा आहे. पंचायत समितीचे पदाधिकारी आहेत त्यामध्ये प्रामुख्याने सभापती आणि उपसभापती यांचा समावेश होतो. आपण पाहतो की सभापती हा पंचायत समितीचा राजकीय प्रमुख असतो. पंचायत समितीसाठी जे सदस्य निवडून दिलेले आहेत त्या सदस्यातून एकाची सभापती म्हणून निवड होते, दुसऱ्याची उपसभापती म्हणून निवड होते. आणि प्रामुख्याने आपल्याला माहिती आहे की त्या संपूर्ण कार्यालयाचं म्हणा किंवा त्या सभागृहाचं म्हणजे सदस्यांच्या बैठका बोलवणे, बैठकांचं अध्यक्षस्थान स्वीकारणे, महत्त्वाचे विषय त्या बैठकांमध्ये मांडणे, महत्त्वाच्या योजना मंजूर करून घेणे, तिथले जे कर्मचारी आहेत पंचायत समिती त्या कर्मचाऱ्यांवर देखरेख ठेवणे, काही घटकांसाठी मार्गदर्शन करणे, म्हणजे ह्या नेतृत्व म्हणून त्या पंचायत समितीचं एक राजकीय नेतृत्व म्हणून सभापतींना ती कामं करावी लागतात. आणि तीच कामं ही सभापतीच्या अनुपस्थितीमध्ये उपसभापतींना करावी लागतात. जेव्हा सभापती तिथे हजर नसेल तर सभापतीच्या गैरहजेरीमध्ये ही सर्व कामे उपसभापती करतात. म्हणून हे पद राजकीय प्रमुख आहे. सभापती आपण पाहतो की प्रत्येक शासन संस्थेसाठी 2 प्रमुख असतात. एक असतो राजकीय प्रमुख आणि दुसरा असतो प्रशासकीय प्रमुख. सभापती हे पद म्हणजे राजकीय प्रमुखाचं पद आहे. आणि पंचायत समिती जो प्रशासकीय प्रमुख असतो तो असतो BDO, ब्लॉक डेव्हलपमेंट ऑफिसर, ज्यांना आपण गट विकास अधिकारी असं म्हणतो. प्रत्येक संस्थांमध्ये हे 2, एक राजकीय प्रमुख आणि दुसरा प्रशासकीय प्रमुख, ह्या दोन्हीच्या संगनमताने म्हणा किंवा दोन्हीच्या समन्वयाने त्या स्थानिक स्वराज्य संस्थांचा राज्यकारभार हा चालवला जातो. आणि हे सभापती यांचं जे आरक्षण असतं, सभापतींना सुद्धा आरक्षण असतं. जसं आपण पंचायत समितीच्या सदस्यांसाठी आरक्षण पाहतो तसं आरक्षण सभापतींसाठी सुद्धा असतं. आणि हे आरक्षण प्रामुख्याने आता बघा पंचायत समितीमधल्या सदस्यांचं जे आरक्षण असतं त्याच्यासाठी आपण त्या पंचायत समितीचं जे कार्यक्षेत्र आहे त्या कार्यक्षेत्रातील ज्या प्रवर्गाची जशी लोकसंख्या आहे तसं आपण त्या
आरक्षणाविषयी बोलतो, पण ह्या सभापती पदासाठी जे आरक्षण आहे त्या आरक्षणासाठी आपल्या लक्षात ठेवलं की हे आरक्षण महाराष्ट्रातील एकूण लोकसंख्येची जी प्रवर्ग आहेत त्या प्रवर्गानुसार हे आरक्षण ठेवतं. म्हणजे या तालुक्यामधील पंचायत समितीमध्ये सभापती पदासाठी कुणाला आरक्षण मिळेल हे या तालुक्यातल्या लोकसंख्येवर ठरणार नाही किंवा त्या लोकसंख्येमध्ये कोणकोणत्या प्रवर्गाची माणसं आहेत त्यावर ठरणार नाही, तर हे कुठं ठरेल, संपूर्ण महाराष्ट्रामध्ये त्या प्रवर्गाची जी लोकसंख्या आहे. समजा महाराष्ट्रामध्ये अनुसूचित जाती आणि जमाती यांची एकूण लोकसंख्येशी असलेली जी टक्केवारी आहे, जी 10 असेल, 15 असेल, 20 असेल, 8 असेल, जी असेल ती. नागरिकांच्या मागास प्रवर्गाची ठरलेली टक्केवारी किती, 27%. महिलांची 50% ठरलेली आहे. परंतु अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातींना एकूण राज्यामध्ये जेवढी टक्केवारी आहे एकूण लोकसंख्येची तेवढ्या प्रमाणामध्ये हे आरक्षण पंचायत समितीच्या सभापती पदांचं त्यांना मिळतं. मग हे आरक्षण मिळत असताना समजा महाराष्ट्रामध्ये 10% अनुसूचित जातींची संख्या असेल तर महाराष्ट्रामध्ये जेवढ्या पंचायत समिती आहेत तेवढ्या पंचायत समितीपैकी 10% पंचायत समितींचं सभापतीपद हे अनुसूचित जमातींसाठी राखीव असेल. म्हणजे या पद्धतीच ते आरक्षण असतं. बाकी नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी 27% आरक्षित आहेत सभापतीपद आणि महिलांसाठी 50% पदं आरक्षित आहेत. त्यामुळे प्रामुख्याने पंचायत समितीची ही रचना किंवा पंचायत समितीचं स्ट्रक्चर आपल्या या मुद्द्यांच्या आधारे आपल्याला स्पष्ट करता येतं. बाकी जो घटक आहे पंचायत समितीची कार्य त्याचा खूप मोठा विस्तार असेल, या गोष्टी आपण पुढच्या नंतरच्या लेक्चरमध्ये आपण घेऊ शकतो. धन्यवाद.